एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार अँड वेलकम बॅक टू स्माइली हर्षी यूट्यूब चॅनल. सो आता सकाळचे वाजलेत, म्हणजे आम्ही 4:30ला उठलेलो आहेत, 5-5:30 वाजले असतील. तर आता आम्ही सकाळी निघालो आहे फिरायला म्हणजे आम्ही 4-5 दिवसांसाठी चाललो आहे. पण कुठे चाललो आहे मी डायरेक्ट तिकडे गेल्यावरच तुम्हाला सांगणार आहे. सो सस्पेन्स. अर्ध्या जणांना माहिती आहे कुठं चाललो आहे आणि अर्ध्या जणांना नाही माहिती आम्ही कुठं चाललो आहे. तर ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सस्पेन्स आहे. सो चला, सगळे रेडी झालो आहे. मी तर असंच अवतार घेऊन फिरते विदाऊट चाईन, चांगलं नाही वाटत आहे. तर सगळे उठलेत आता, मम्मी सगळं आवरते, मी तयार झाली आंघोळ करून. तर निघूयात. बॅगा बघा, ही तर बघा किती भरली आहे. चाललो आहे 4-5 दिवसासाठीच. अजून लय काय काय बाकी घ्यायचं. रिक्षा मागवली, आता रिक्षा येते, मग रिक्षात सीधा निघू. तर आता आम्ही तर आलो आहे ठाण्याला, थांबलो आहे आणि 8 वाजताची ट्रेन आहे. या लोकांनी 7 वाजताच आणून बसवलं आहे. इथं याचं तर फोटोशूटच संपत नाही आहे. इथं मम्मी, इथं काका काकू आणि इथं पप्पा आणि बाकीची पब्लिक उद्या येणार आहे, कारण त्या लोकांचे तिकीटच कन्फर्म नाही झाले. मग ज्यांचे झाले आम्ही ते चाललो आहे पुढं, मग बाकीचे लोक उद्या येणार आहे. चला, काकूनी नाश्ता आणला, इडली आणि चटणी, ते खाऊन घेतो आधी ट्रेन येऊस तर. इडली चटणी, काका इडली काढतायत, काकू चटणी काढते. असंच राहू दे, उगाच धुळ. काका इडली काढतायत, चटणी पण बघा. ही हिरोईन दाखव, लुक तर बघा मॅडमचा, संतूर मम्मी. चला आता इडली खाऊन घेऊ आधी. फायनली आम्ही निघालो. आम्ही स्लीपर बुक केली, सगळे जण झोपले. मी सेकंड फ्लोअरला आहे, काकू माझ्यावरती आहे आणि माझ्या खाली मम्मी झोपली. तर आता सकाळी खूप लवकर उठलो आहे म्हणून आता झोप आलेलं आहे. थोड्या वेळ झोपून नंतर पुढं बघून काय करतो काय. बघा, मी नेल पण केले डोळ्यासाठी. हा ट्री आहे, दाखवतो का ट्री दिसतोय ना, हा अँड ऑल चांगलं वाटतं. दोन्ही हँड्स. आता कुठल्या तरी स्टेशनला थांबली आहे. हा ऑर्डर देतोय दुपारचा चिकन बिर्याणीचा. चिकन कैसा है, दम लगा के. अंडा बिर्याणी है, अंडा बिर्याणी, अंडा फ्राइड राइस. टाइमपास खायला भेल घेतली तर. हा 20चा कॉइन आहे, 20 आहे 20. एन्जॉय. आम्ही पोचलोय कणकवली स्टेशनला. खूप अवतार बिवतार, एवढा घाम झाला, वैताग आला एकदम. अजून 1 तास आहे आम्हाला पोचायला. गाडीने धक्का दिला राहतील ना. राहू द्या. काय नाही, तसंच रिटर्न घरी पाठवून द्यायचा. फोन बंद करायचा. आता आम्ही पोचलोय थिविम स्टेशनला, उतरलोय आणि इकडून आता टॅक्सी वगैरे करून आम्ही जिथे बुक केलंय की हा पिट्टी मारायची बिरायची बाबा. तर आता आम्ही चाललोय सीधा विलाला गेल्यावर भेटूया. नक्की आलोय कुठे हेच समजत नाही. गाई म्हशी सगळेच कुठे, कुत्रे मांजरी
कुठं घेऊन आली ग गोव्याच्या नादात? हे बघा गाई ए मारेल बघ पुढं, गोवा निघाल तुझा. तर ना आम्ही हा विला बुक केलाय बागा बीचच्या बाजूलाच आहे. स्विमिंग पूल वगैरे आहे, तुम्हाला मी दाखवते. सकाळी पण मी दाखवेल तुम्हाला. पूल क्लोज आहे फिलहाल. ठीक आहे, चांगलं आहे, खूप भारी आहे आणि व्ह्यू वगैरे पण खूप भारी आहे बाहेरून. मी तुम्हाला आता रात्री गेलो तर रात्री दाखवेल, नाही तर मग सकाळी दाखवेल. मम्मी इथं बसली आहे, ते लोक ड्रायव्हरचे पैसे द्यायला गेले. येता येता सगळे हळूहळू. आम्ही लोकांनी हा एक रूम घेतला आहे पिंकमध्ये, पूर्ण पिंक आहे. याचं बाथरूम पण पिंक आहे बघा. आणि बॉईजसाठी घेतलं आहे, दाखवते तुम्हाला. नको हा बॉईजसाठी घेतला आहे गोल्डनवाला. ह्याचा बाथरूम कसा आहे? त्याचा पिंक आहे. ह्याचं व्हाईट आहे. काय वायफाय घ्या हा बाबा, मला ब्लॉक टाकायला लागेल. चांगले आहेत रूम, एकदम भारी आहेत. असं सगळं काय आहे. चला आता मी डायरेक्ट फ्रेश झाल्यावरच फायनली गोवा. तर मी रेडी झाली आणि आता आम्ही चाललो एक बीचवरती. संध्याकाळचे वाजले जाता 7-7:30 झाले असतील, 7:30च्या वर झाले असतील. तर आम्ही निघालो आहे. तर मी एवढा उशीर माझं तोंड नव्हती दाखवत, बिकॉज एवढी हालत खराब झालेली आहे आमची. हे बघा, हा आंघोळ बिंघोळ करून तेच कपडे घातले त्याने. तर आता निघतोय आम्ही. एक बीच बघणार आहे. इथून 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 जा. हा तो पण केला. तर आता आम्ही इथं एक बीच बघणार आहे, त्याच्यानंतर आम्ही खायला जाणार आहे. कारण ट्रॅव्हल करून एवढं थकलो आहे की आता हिंमत नाही जास्त फिरायची. तरी एक बीच बघणार आहे जो इथं जवळपास आहे, बागा बीच. सो लेट्स. हे बघा इकडे सेम मुंबईवानीच कपडे वगैरे आहेत, पण एवढे महाग आहेत, खूप महाग आहे. इथे पप्पा चाललेत आणि बाकीची पब्लिक येते पाठीमागून. ह्याची तर पोस्ट संपणारच नाही. हा खूप चांगलं एकदम असं मार्केट भरल्यावानी आहे. फायनली ड्रीम कम्प्लीट होत आहे आमचं. गोवा गोवा गोवा. चलो बघूयात पुढं काय काय अजून. हे बघा, हे किती भारी आहे. ते किती भारी आहे ना पण. हे सगळे मार्केट आहे वाटतं हा सगळा कपड्यांचं वगैरे. काय नवीन हे काय घर आहे? त्यांनी सजवलंय, मला चांगलं वाटलं म्हणून मी काढला. आणि इकडं एवढी गरमी आहे, असं वाटलं होतं की गोवा ठिकाण म्हणजे लय थंडी असेल. एवढी गरमी आहे की बस रे बस. हे एवढं पातळ कपडे पण असे वाटतात की लय गरमी व्हायला लागली. टॅटू आर्टिस्ट बघा. मेन म्हणजे गोव्याला दारूवाल्यांची मजा आहे. दारू स्वस्त भेटते म्हणून त्यांची जास्त मजा आहे. आपण काय फक्त बीच एन्जॉय करायचं. आता चाललो आहे बीचवरती, बघू तुम्हाला मी दाखवते. मध्ये येऊन हे नाही बघितलं तर मग काय बघितलं. चला दोघी जावा ना, जावा गोवा फिरायला आलेत. जावा देवरानी जेठानी. ये बडकी ये छुटकी. फॉरेनर तर एवढे आहेत फॉरेनर, बाप रे बाप. नुसते लाल वाईट. बघा इथं कपड्यांशिवाय काही नाही. ह्याने बघा एवढा अंधाराचे चष्मा लावलाय. पर्स विर्स बघ मस्त आहे. आय लव्ह गोव्याचे टी शर्ट्स बघताय कसे? 100 रुपयाला. 100 रुपयाला चांगलं आहे. मग उद्या घालायला घ्यायचं घ्या. आत्ताच घातले असते. परवा घालू. ठीक आहे, परवा घालू. येताना घेऊया ना, पहिले जेऊया, येताना घेऊ. येताना किती वाजेपर्यंत बंद होतो?
11 बजे हे पुढे गेले सगळे, मी तुम्हाला घ्यायला आली. चला मग. हे बघा किती भारी आहे. हा कोणता बीच आहे आय डोंट नो, पण मी ना सॉन्ग टाकल कारण कॉपीराईट पडल. भारी आहे ना. बीच बघा. वाव किती भारी वाटतंय ना. जवळ व्हिडिओ मध्ये एवढं खास वाटत नसेल, पण रिअल मध्ये एवढं भारी वाटत ना. खरंच पैसा वसूल आहे गोवा. खूप भारी वाटते, खूप म्हणजे खूपच. आता आम्ही ते सगळं बघून झालंय. आता आम्ही चाललोय खायला, कारण आज आम्ही खूप थकलेलो. आमचा विचार नव्हता बीचवर जायचा, पण बोललं जवळ आहेस तर जाऊन येऊ. पण एवढं भारी होतं बीच, बापरे. एवढं पचतावाला कोणीच ड्रेसिंग नव्हती मारली, तरी मी नॉर्मल घातलेलं जीन्स टॉप. तर आता काहीतरी खाऊन घेऊया आणि झोपून घेऊया. उद्या सकाळपासूनचे 2-3 दिवस फिरू, मचवून टाकू. सो चला बघूया काय खायचं काय नाही. मी आलो आता ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला. चला खाऊन घेऊया, कारण लय भूक लागली आहे. उतरल्यापासून काहीच खाल्लेलं नाही आहे. तर पनीर फिश थाली मागवली आणि मी मागवलं आहे क्रॅब. बघू आता माझं कधी येत आहे. क्रॅब्स मागवलेला. तर आता आमचं खाऊन पिऊन झालं आहे आणि पप्पा आणि काका रूममध्येच आहे, तर त्यांना आम्ही पार्सल घेऊन चाललो आहे. लॉलीपॉप चखना. तर ना आता जाऊन डायरेक्ट झोपणार आहे मी. मला खूप थकल्यावाने झालं आहे आणि उद्या उठून नवीन एनर्जी बडीशॉप खाते मी. नवीन एनर्जीसोबत करूया आपण न्यू ब्लॉग स्टार्ट. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. गोवा ब्लॉग. बाय.